ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक. बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार. हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज. मुंबईमध्ये आज भाजपचा विजय संकल्प मेळावा. बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपचं शक्तीप्रदर्शन. वरळी मतदारसंघातून भाजप निवडणुकीचा बिगुल वाजून रॅलीद्वारे ताकद दाखवणार. बंजारा एकच. भाषणादरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं वाद. बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी. मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार. बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर. 7 आमदारांचा पाठिंबा. समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते. बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं. मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा. हैदराबाद गॅझेटियरच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली. GR बेकायदा असून सुनावणीपर्यंत कोणालाही कुणबी प्रमाणपत्र न देण्याची याचिकेमध्ये मागणी. 25 तारखेला पुढील सुनावणी. मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त उद्या फडणवीस बीड दौऱ्यावर. अजित पवार आजपासून बीडमध्ये मुक्कामी. बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुसाट धावणार. अजित पवारांचं ट्विट. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नागपूरमध्ये 19 सप्टेंबरला चिंतन शिबिर. 550 पदाधिकारी सहभागी होणार. आगामी निवडणुका आणि इतर विषयांवर बैठकीमध्ये चिंतन होणार. शिंदेंवर चुकीच्या पद्धतीनं टीका करणाऱ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्या. नाव न घेता नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांना इशारा. देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय बघा. नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातामध्ये राज्य दिलं. त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपण शिकतील ही अपेक्षा. शरद पवारांची फडणवीसांवर टीका. लोकांनी निवृत्त करण्यापेक्षा शरद पवारांनी स्वतः निवृत्ती स्वीकारावी. मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनी केलं, त्याचं प्रायश्चित्त करावं. राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा. बाळासाहेब हयात असताना जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीवर स्मिता ठाकरेंचं भाष्य. अनिश दमानिया महाराष्ट्र सरकारच्या मित्रा संघटनेच्या मानस सल्लागारपदी. रोहित पवारांकडून ट्विट करत अभिनंदन. रोहित पवारांचा ट्विटमधला मजकूर अतिशय योग्य. दमानिया यांची प्रतिक्रिया. वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी. कोर्टाची वनतारा प्रकरणी क्लीन चिट याचिका फेटाळली. बदनामीबद्दल वनताराला मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा. कोर्टात संमत. महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदेडी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग. नांदेडी मठ, वनतारा आणि राज्य सरकार आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार. सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. सोप्या भाषेमध्ये कायद्याचं विश्लेषण मांडण्यामुळे सिद्धार्थ शिंदे यांची महाराष्ट्राला वेगळी ओळख. राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी. पुण्यामध्ये उद्या पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ड्रोन लाईट शो. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेचं दर्शन घडवलं जाणार. आयकर रिटर्नसाठी आजचा दिवस मुदतवाढ. पोर्टलवर तांत्रिक अडचणी, लॉग इन करता येत नसल्याच्या तक्रारीनंतर आयकर विभागाकडून एका दिवसाची मुदतवाढ. यूपीआयवरून आता एका दिवसामध्ये 10 लाखांचं पेमेंट करता येणार. व्यक्ती ते व्यापारी पेमेंट मर्यादा 2 लाखांवरून 10 लाखांपर्यंत वाढवली. तर व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच 1 लाख रुपये राहणार. विदर्भातील सोयाबीनवर येलो मोसॅक रोगाचं संकट. शेतकऱ्यांच्या 90% सोयाबीनचं नुकसान. विदर्भातील शेतकऱ्यांचं जवळपास 200 कोटींचं नुकसान. मुंबईमध्ये काही भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात. वाहतूक व्यवस्था सुरळीत. ठाणे, रत्नागिरी, अहिल्यानगर, साताऱ्यासह कोकण, गोव्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तर रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट. ई-बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता. महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून किमान भाडं मंजूर. पहिल्या टप्प्यामधील भाडं 15 रुपये आणि त्यापुढे प्रति किलोमीटरसाठी 10 रुपये भाडं असणार. जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांची कपाशीसह इतर पिकं पाण्याखाली. शेतांना तलावाचं स्वरूप. ओएसिस फर्टिलिटी सोबत
तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.